नमस्कार मित्रांनो, आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2 ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस, त्या दिवशी घडलेल्या घटना, जन्म व मृत्यू। सर्वप्रथम आपण बघूया 2 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना। 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी तमिळनाडूतील विरुद्धचलम येथे देवदर्शनाला भेट दिली। तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली। 1790 अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली। 1870 टॉवर सबवे जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे लंडनमध्ये उघडली। 1923 केल्विन कुलुच हे अमेरिकेचे 30वे राष्ट्राध्यक्ष बनले। 1954 दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली। 1979 नगर जिल्ह्यातील डॉक्टर रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर। 1990 इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली। 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ॲथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले। 2001 ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली। त्यानंतर आपण पाहूया 2 ऑगस्ट रोजी असलेले जन्म। 1820 जॉन टिंडाल ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ। 1834 फेडरिक ऑगस्टे बॅरस्टोल्ड स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार। 1835 अलिशा ग्रे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे संस्थापक। 1861 आचार्य प्रफुल्लचंद्र रे भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल कंपनीचे संस्थापक। 1876 पिंगाली वेंकय्या भारतीय तिरंग्याचे रचनाकार। 1877 रविशंकर शुक्ला मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री। 1892 जॅक एल वॉर्नर वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक। 1910 पुरुषोत्तम शिवराम रेगे कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक। 1918 जे.पी. वासवानी आध्यात्मिक गुरु, सिंधी धर्मातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म। 1929 विद्याचरण शुक्ला भारतीय राजकारणी यांचा जन्म। 1932 लमेट हंट अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक। 1941 जुल्स हॉफमन नोबेल पारितोषिक विजेते व फ्रेंच जीवशास्त्रज्ञ। 1945 बंकर रॉय भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते। 1958 अरशद अयूब भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक। त्यानंतर आपण पाहूया 2 ऑगस्ट रोजी घडलेले मृत्यू। 1589 हेनरी तिसरा फ्रान्सचा राजा। 1781 सखाराम बापू बोकी पेशव्यांच्या कारकिर्दीतील प्रभावशाली मंत्री। 1922 अलेक्झांडर ग्रॅहम बेल टेलिफोनचे संशोधक। 1934 पॉल फॉन फिल्डेनबर्ग जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष। 1978 अँटोनी नोगेस मोनॅकोग्राफीचे संस्थापक। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।